ही अरविंदची ओळख आहे. ही अरविंद सातत्याने आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळत असताना स्वतःची स्टेटमेंट देखील देतोय. सामना महत्वपूर्ण आहे. जो संघ जिंकेल तो मात्र एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. त्यासाठीची लढत म्हणजे बक्षीस पात्र फेरी असेल भावेश सर. कारण सातत्याने आपण पाहिलंय या संघाला आतापर्यंत 7 ट्रॉफीज देखील जिंकल्यात त्या संघाने. यावेळी मात्र खोलो टप्प्यात चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून दूर जवळपास खेळाडू नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. किशोर फक्त पाहत राहिले. लागोपाठचा हा दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार आलेत. मात्र सुनीलचं देखील जर आपण मागे वळून पाहिलं तर 2 सामन्यामध्ये आतापर्यंत 5 विकेट देखील घेतल्यात. म्हणजे मुख्य गोलंदाजांवर हमला केलाय. आणि अरविंद पाटील आता मला वाटतं एक चौकार मारला तर साडी मिळेल पैठणी. वा क्या बात आहे. या अगोदरच्या सामन्यात देखील एक मिळाली. म्हणजे वहिनी साहेब खुश. जबरदस्त सामना. चला वेळ कमी घ्या. आपण अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे. बरोबर 4:10 झालेत. पाहायचंय तिसरा चौकार येईल का. पैठणी घरी घेऊन जाईल का. हो यावेळी मात्र शरीराचा वेध घेतलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आत आला आणि शरीरावर आदळला. येतो डॉट बॉल. मी मगाशी उल्लेख केलाय सुनीलचा की हा विकेट टेकन गोलंदाज आहे. मात्र जरी 2 चौकार खर्च केले तदनंतर मात्र कमबॅक चांगला केलाय. आता मात्र आत्मविश्वासाने त्याच वेगाने चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने सुनील टू अरविंद. हो यावेळी हलक्या हाताने ढकललाय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये थोडासा बाहेर कृष्णा होती तिथे. चेंडू उचलेल तोपर्यंत सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती सिंगल डिजिट 9 धावा. 4 चेंडू 9 धावा म्हणजे कुठेतरी समाधानकारक स्कोर देखील आहे. मात्र विकेट जर मिळवलं असतं तर कुठेतरी आगासन संघासाठी प्लस पॉइंट असता. मात्र पाहायचंय पुढचा बॉल समोर खेळण्यासाठी आहे पिंटू पाटील. एक घणाघात फलंदाज सातत्याने आक्रमक पाहायला मिळालाय. ओहो यावेळी मात्र उंच आणि फेकून दिलाय. मी उल्लेख केलाय आक्रमक पाहायला मिळालाय आणि ती आक्रमकता या सामन्यामध्ये देखील सिद्ध केली. षटकार. भावेश पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगली माहिती. कारण पिंटूने या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये चौकाराने आणि या सामन्यामध्ये षटकाराने म्हणजे स्वतःची स्टेटमेंट देतोय तो की मी आक्रमक आहे. मात्र कमबॅक करावं लागेल सुनीलला. कारण मुख्य गोलंदाजावर इथे हल्ला होतोय. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा बॅटची काढा. ओहो यष्टीरक्षकाने केली चूक. काय घडलं पहा. एका विकेटचं पतन इथं झालं असतं. मात्र उदय मुंठे तिथे होते. येतो डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 15. चला देसाई संघाचे संघनायक किंवा टीम प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांचे संपर्क साधा. पिसिवली संघाच्या संघ नायक त्याचबरोबर संघ देखील आलेला आहे. त्यामुळे या सामन्यानंतर आपण ड्रॉ देखील घेणार आहोत. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. यावेळी शॉट थर्डमॅन पॉइंट क्षेत्रामध्ये 1 खेळाडू आहे आणि एक्स्ट्रा कव्हर डीपला येतोय. लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग देखील आपण चंद्रकांत पाटीलला पाहतोय. आणि NTC लाईव्ह नवीन ही वाहिनी आहे. जर अजून कोणी सबस्क्राईब नसेल केली तर अवश्य करा आणि आपल्या स्थानिक भूमिपत्राला आपण प्रोत्साहित करा. आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आपला माणूस हक्काचा माणूस.
किशोर मुंडे, क्लिअरिटी ऑफ क्वालिटी सगळं काही पाहायला मिळतं तुम्हाला. तुम्ही लाईव्ह पाहता, आमचा आवाज, क्लॅरिटी, क्वालिटी. राईटम राऊंड गोलंदाजीसाठी पहिला बॉल हवेमध्ये जरूर आहे. किशोर माघारी येत आहेत, मात्र पाहायचा प्रयत्न. ओहो, शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये जरूर पडला होता, मात्र तो थांबला नाही, ग्रीप झाला नाहीये. त्यामुळे 2 धावा देखील तितक्याच वेगाने इथे कंप्लीट केले. अरविंद पाटीलने प्रयत्नाची इथे प्रशंसा करावी लागेल, कौतुक करावे तितकं थोडं आहे. म्हणजे अरविंदला आतापर्यंत 2 जीवनदान मिळत आहेत, 3 जीवनदान. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 17-17. लॉस ऑफ विदाउट विकेट. अजूनही पहिल्या विकेट साठी पार्टनरशिप इथे भरताना पाहायला मिळते. पुढचा बॉल. हो, यावेळी मात्र बॅटच्या खालच्या बाजूला कार्पेटच्या माध्यमातून तिथे खेळाडू बाळाराम बेडेकर. ओहो, जणू काही चटके लागली की काय, चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने 21-21 चांगली पार्टनरशिप होते. मात्र चुका होत आहेत कुठेतरी आगासन संघाच्या माध्यमातून. 3 झेल सुटल्यात, हा मिसफील्ड पाहायला मिळाला. म्हणजे 3 झेल सुटल्यानंतर अरविंदनी हे मिसफील्ड देखील पाहायला मिळाले. कुठेतरी आजचा दिवस अरविंदचा आहे असंच म्हणावं लागेल. अरे एक दिवस असतो एखाद्या खेळाडूचा, आणि त्याचा परफॉर्मन्स प्रेक्षकांचं मनोरंजन भरपूर करून जातं. आपल्या संघासाठी पारितोषिक मिळून देतात, त्याचा परफॉर्मन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. आणि ते चित्र जणू काही या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 झेल सुटलेत, 1 मिसफील्ड आहे. धावसंख्या आपण पाहिली, दुसरा षटक मार्गस्थ आहे. 8 चेंडू फेकले गेलेत आणि 21 धावा. किशोर मुंडेला कमबॅक करावा लागेल. राईटम राऊंड गोलंदाजी करतोय. फुल टॉस. आता मात्र पाहायचं मिस टाइम झालाय पुन्हा एकदा. ओहो, आता मात्र सेकंड अटॅम्प्टमध्ये झेल टिपला गेलाय. लालचंद मुंडे तिथे होते. आता आउट होईल. अरविंद OUT आउट. वन डाऊनला स्वतः तकदीर येत आहेत. तकदीर म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू, प्रेमळ, शांत, तितकाच स्फोटक देखील आहे क्रिकेटसाठी. मनमिळावू हा खेळाडू आहे, मात्र गोलंदाजांवर बिलकुल दया दाखवत नाहीये. मात्र किशोर देखील तितकाच अचूक टप्पा आणि भेदक मारा करण्यासाठी ओळखला जाणारा हा आगासन संघाचा गोलंदाज किशोर. तिसऱ्या बॉलवर विकेट जरूर मिळवली आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवतोय. यावेळी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आपण वाईडिश आहे. मिड विकेटला देखील एक आहे. डीप स्क्वेअर लेग मात्र शॉर्टला आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. थर्ड मॅन आहे. पॉइंट आहे. कव्हर क्षेत्र आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आहे. यावेळी मात्र चंद्रकांत पाटील त्यांच्या वरून चेंडू निघून गेला. दुसऱ्या धावाचा कॉल जरूर दिलाय. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि तिसऱ्या धावाचा कॉल दिलाय. पाहायचं तिसरी धाव देखील इथे वेगाने पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. धावसंख्या 24-24, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली साजेदारी इथे आपण पाहिली 21 धावांची. त्यानंतर किशोरनी गोलंदाज येत असताना मात्र अरविंदला बाद केलं. त्यानंतर तकदीर म्हात्रे आला, त्यांनी 3 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 24. लो फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. मात्र खेळाडू सज्ज आहे. तिथे सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेला देखील कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. कृष्णा मुंढे देखील तिथे सज्ज होते. कृष्णा मडवी, माफ करा. अंतिम बॉल, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या 26. ओ, यावेळी खोदून काढलाय कार्पेटच्या माध्यमातून सुनील. पुन्हा लालचन आहे, माफ करा.
कारण कधी कधी सुनील आणि लालचंदची बॉडी सारखीच दिसते. दोन षटकाचा खेळ संपन्न झालाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाऊ द्या, तोपर्यंत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून खूप छान असं सुमधुर संगीत. स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 28-28. तिसरे षटक गंगाराम मुंडे येत आहेत. यावेळी मात्र पंचांच्या डाव्या बाजूने समोर बॅटर तकदीर म्हात्रे. ओहो, लो फुलटॉस शरीराचा वेध घेणारा मात्र पाहायचंय. ओहो, काय घडलं पहा, थोडेसे फंबल झालेत. पाहायचं लागले का, क्रॅम आलाय मला वाटतं. पुढचा बॉल. हो, यावेळी मात्र टॅप केला. एक पॉइंटच्या वरून खेळायचं होतं. खेळाडू मागे सरकतोय. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू थांबू शकले नाहीत. येतो हा चौकार.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोअरबोर्डवर 32-32. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या सत्र सुरू आहे मैदानामध्ये. यावेळी मात्र पुढे येऊन खेळलेत. व्यवस्थित मनगटाच्या ताकदीने खेळलेला हा षटकार. षटकाराने उंच भरारी घेते धावफळक. 38. आता मात्र आक्रमक रूप जबाबदारीने फलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळी मात्र पाहायचंय. झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू उचललाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. चांगली सरासरी. आता मात्र पिंटू पाटील साठी लो फुल टॉस. यावेळी मात्र ऑन साईडला डीपला किशोर मुंडे चेंडू समोर आलेत. उचललाय. चेंडू फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. तर त्याची रणनीती पहा कशी आहे. थोडीशी उलकावणी आहे. 2 धावेने 41-41. लॉस ऑफ 1 विकेट. चांगली इथे धावसंख्या उभारली. अजूनही तिसरा षटक मार्गस्थ. अंतिम बॉल. शेवटचा चेंडू. हो यावेळी मात्र व्यवस्थित पेटात आला नाहीये. मात्र पाहायचं लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चेंडू निघून जातोय. साईड पडद्याच्या खालून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तीन षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 45. शेवटचं स्लॉगरचं षटक म्हटले की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कुटणार आहात तेवढं मात्र विपक्ष संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. मात्र इथे पाहायचंय चंद्रकांत एक फिरकीसाठी माहीर असलेला विकेट टेकन गोलंदाज म्हणून सातत्याने आगासन संघाचं नेतृत्व करत असताना आपण ह्या खेळाडूला पाहिलंय. मात्र आता पाहायचंय सामना तितका महत्वाचा आहे. बक्षीस पात्र फेरी मात्र धावसंख्येला लगाम लावेल की आणखी काही चित्र तकदीर मात्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंतिम षटक. पहिला बॉल चंद्रकांत पाटील. लो फुल टॉस. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. किशोर मुंडे शेवटच्या क्षणाला चेंडू थांबवलाय. मात्र इथे 1 धाव नाही 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या डबलच्या मदतीने 47 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली साजेदारी इथे पहिल्या विकेट साठी आपण 21 धावांची पाहिली. त्यानंतर 26 धावांची. म्हणजे कुठेतरी चांगली साजेदारी होतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा तकदीर. हो यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफचा खेळाडू पाहायचं बिंदास. मात्र त्या समोर चैनू मुंडे येत आहेत. चेंडू उचलतील फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या 49. आमचे नितीन काळर सर नेहमी म्हणतात की चेंडूवर धावणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं हे 4 क्रियातून जावं लागतं आणि तेच आपण चेंडूच्या माध्यमातून पाहिलं. नितीन काळन सर समालोचक समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी मला या सत्रामध्ये समालोचन करण्याची संधी दिली. बाळू सर देखील आहेत. त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानेन. त्याचबरोबर आई गावदेवी क्रिकेट संघ आगासन संघाचा देखील मी आभार मानेन. या सिंगलच्या मदतीने अर्धशतक धावफलकावर पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना प्रांजल स्वरूप 11 वडवली. ताई गावदेवी क्रिकेट संघ आगासन फिल्डिंग करतोय. गोलंदाज चंद्रकांत. हा जबरदस्त चांगला चेंडू होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मात्र
चेंडू हातातून निसटलाय. डॉट बॉल. हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र इथं पाहायचं, आता बाद होईल. फलंदाज पिंटू पाटील OUT आउट. प्रांजल स्वरूप 11 वडवली संघाच्या इनिंगचा शेवटचा अंतिम बॉल आणि फेस करण्यासाठी न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय द्वारकानाथ पाटील. तर चंद्रकांत पाटील देखील त्याच आत्मविश्वासाने आता मात्र गोलंदाजी सज्ज होईल. कारण या षटकामध्ये बिलकुल धावा नाही, फक्त 5च धावा. स्लॉगरच्या षटकामध्ये मोठे फटके केल्याची मुभा असते, मात्र धावांवर अंकुश लावलाय. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 17 आणि या षटकात जबरदस्त. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, किशोर पुढे सरकलेत, मात्र चेंडू भरपूर पुढे लँड झालाय. मात्र 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न इथे केला जाईल, मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये द्वारकानाथ OUT आणि या 2 धावा स्कोर बोर्डवर ऍड केल्या जाईल. आणि प्रांजल स्वरूप 11 वडवली संघाचं पहिलं सत्र इथे संपलेलं आहे आणि उर्वरित 4 षटकामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 52 आणि 53 धावांचं टार्गेट इथं सेट केलं गेलेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आगासन. यावेळी भालचंद्र मुंडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष सुस्वागतम. धन्यवाद नितीन काळन सर आणि बाळू सर, तुम्ही मला समालोचन करण्याची संधी दिली. आणि आई गावदेवी क्रिकेट संघ आगासन या संघाचं देखील मी खूप खूप आभार मानतोय. आणि नितीन सरांचं मी विशेष कौतुक करेन, कारण नुकतीच समालोचन असोसिएशन देखील स्थापन झाले. त्यामध्ये विनोद पाटील सर अध्यक्ष आणि आमचे जवळचे मित्र नितीन काळर सर उपाध्यक्ष आहेत आणि आमचे बाळू पाटील सचिव आहेत, खजिनदार आहेत. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन, आभार. आणि आम्हाला देखील या समालोचन कमिटीमध्ये घ्या. तर अशोक पाटील यांचा आपण सन्मान करूया. सोमनाथ दादांच्या श्रीराम मामा बेडेकर यांच्या शुभास्ते आपण सन्मान करूया. चला अशोक पाटील या. नाही तर तुमचे पैसे गेले पण दुःख आम्हाला झाले ना, आमचे पण गेले हजार धावा झाले. फक्त आपण पाहू शकता प्रांजल स्वरूप 11 51 केलेत, 52 ची गर्दे, 52 झाले, 53 ची गर्दे. कारण का जर भावेश पाटील विचार करता शेवटच्या षटकात तकदीसारखा बॅटर असताना धावा चालत नाही, तो नॉन स्ट्राईकला राहिला. बघा देसाईचे तर कोणी खेळाडू प्रतिनिधी जर आला असाल तर पण आयोजकांशी संपर्क साधा. तर अशोक पाटील यांचा सन्मान केला, तो मायेची प्रेमाची उबदार शाल. नाही अशोक पाटील आज फोटो नाही काढत, नाही काढायला पाहिजेत. नाही आम्हाला वाटतं एक लग्नामध्ये जेवढा अल्बम मोठा भरला असेल तेवढा त्यांच्या घरी अल्बम असेल त्यांचा. चला चला पंच चला मैदानात. 53 ची गरज आहे. संदीप घाई थोडीशी करायलाच लागणार आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही देखील थकला असाल, दमछाक होतं, पण आता आयोजकांच्या सूचना आल्यात की फास्ट घ्या. कार्यक्रम आहेत आज, बऱ्याचशा हळदी आहेत. आज 25 फेब्रुवारी, उद्यापासून सागावची स्पर्धा. सर्व संघाने वेळेवर या. बिंदास या, जेवण करून देखील जा. नाही अशोक पाटील क्रिकेट समालोचन करताना सेकंड काय आणि फर्स्ट काय सुनील ना गाणं बोलायचं ते कवाई कधीही बोललं ते चालेल, प्रेक्षकांना तोच आवाज जाणार का नंतर बोलत तर काय वेगळा जाणार आहे. तसं पण आमच्या काही समालोचकांना कॅल्क्युलेशन करून येतात, टॅली करतात ते.
मला एवढ्या मॅची केल्या का मला 6वी मॅचेस करायला लागेल. 7वी 8वी दुसरे करतील. चला 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 लवकर. अशोक पाटील जर झाड लावलं आंब्याचं तर काय पेरू येणार नाही त्याला, आंब्याच येतील. त्यामुळे आपण सेकंड केली का आणि फर्स्ट काय केली, आम्हाला कोणती इनिंग चालते आणि आम्हाला काय कोणत्याही खांद्याला पळवा. चला तर देसाईच्या कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजक संपर्क साधा. तर या सामन्यात ड्रॉ केले जाणार आहेत. अजूनही नितीन कारण देसाईच्या कोणी प्रतिनिधी दिसत नाहीत. येतील येतील. आलेत आलेत. किसन दादा आलेत. या किसन दादा. चला किसन दादा देखील येतात. किसन दादा म्हात्रे त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. अरविंद आलेत गोलंदाजी मार्कवर. इथून जिंकला तर 7वे ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल कराल. सायकलला बॅटर आपण पोहोचत लालचंद, नॉन स्टॅकला आपण पोहोचत गंगाराम. 53 करायचे आहेत. मॅच शेवटच्या चेंडू पण जाते का. ओ पहिला चेंडू अपील केलं जातं. अपील केलं नाहीये. बॅट कटे ना त्या अन्यथा प्लम एलबीडब्ल्यू असते. लालचंद खातं उघडलं आहे. किसन म्हात्रे देखील येतात. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. किसन दादा ही कितवी ट्रॉफी असेल आता भेटली तर. 12वी. क्या बात आहे. सागावच्या स्पर्धेत देखील आहेत देसाई. देसाई ओ फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. मिड ऑफ वरून चेंडू येतो लॉंग ऑफला. वेगाने आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पिंटूचं. गुड थ्रो. नाही काय क्षेत्ररक्षण केलं या पठ्ठ्याने. लाजवाब क्षेत्ररक्षण. ओ हा चेंडू चांगला होता. बॅकफुट गेले. कट केलंय. काय घडलं मैदानावर बघा. थर्डमॅन आणि गलीच्या मधून पॉइंटचा क्षेत्ररक्षक आला होता. त्याला बीट करून चेंडू गेलाय सीमारच्या पार चौकार. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तकदीर थोडेसे नाराज होत आहेत बघा. तकदीर सांगतात की एकाने कोणतरी कॉल द्या. थर्डमॅनने कॉल दिलता तर पॉइंटला थांबायचं होतं. पॉइंटने कॉल दिलता तर थर्डमॅनला थांबायचं होतं. नाही तो एरिया आपण होता तिथे खाली ग्राउंड आहे. उतार आहे. तिथून वेगाने चेंडू जातो. नाही तर 2 संघांना तर ट्रॉफी मिळणारच आहेत. पिसवली आणि देसाई 40+ संघाला. पिसोली 40+ देसाई 40+. आता इथून पाहिजे तिसरा संघ कोणता येतोय. ट्रॉफी फार महत्वाची. अरविंद राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. टाकला गंगाराम. हवेमध्ये चेंडू. झेलची शक्यता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. चेंडू गेलाय डीप लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू उचलतायत. फेकी करतायत. 2 धाव मिळत आहेत. तर संख्या 9. बावन्न 53ची गरज आहे 4 षटकामध्ये. 13.25च्या ससन धावा करायच्या. धावा द्यायला धाव फलकात आपण पाहू शकता. भावेश सांगतात आपण 9 धावा. ओ लॉफ केलाय. उंच गेलाय. टायमिंग चांगला झालाय. चेंडू गेलाय यावेळेला लॉंग ऑन सीमाच्या पार. षटकार. 16 धावा. क्या बोल बात आहे. नाही गंगाराम मगाशी दुखापतग्रस्त झाले. दुखापतीवर मलम काय लावलं. धावांचं मलम लावतात बघा ना. कायरो मुंडे देखील चालले होते. मी बोलले थांबा फिजी जाऊ नका तुम्ही. ओ चांगला चेंडू. वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 53चा पाठलाग करताना 15 आल्या आहेत. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू. 38ची गरज आहे. 12.66च्या सरसेन धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांनी समान धावसंख्या उभारली होती ना. पहिल्या षटकात आपण तर वडवली 40+ संघाने देखील 15 केल्या होत्या. यानंतर देखील आपण तर त्याचा पाठलाग करताना आपण बघितलं तर गावदेवी आगासन आपण नीता स्मृती आगासन 40+ संघ देखील 15 धावा करतोय. आणि तिकडे देखील शेवटचा डॉट होता. काय भावेश माहिती देतात बघा ना. बस तकदीर होता. तकदीरने चूक केली. कुठेतरी स्ट्राईक जास्ती घेतली नाही. अन्यथा जास्ती लक्ष बघायला मिळालं. पण आता जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. आता 53 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क होते. पिंटू पाटील आज चांगला खेळ केलाय. ट्रॉफीज आपण पाहू शकता. ब्युटिफुल ट्रॉफीज. गोल्डन ट्रॉफीज. पिंटू पाटील गोलंदाजी मार्कवर. यानंतर अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 4:45 होत आलेत. पिंटू पाटील. तू लालचंद.
फटका चांगला आहे, मिड ऑफ वरून चेंडू आलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक दूरवर नाही तर त्यांना बीट करून चेंडू चाललाय टर्न टर्न करत सीमारेषा पार चौकार. 19 धावा. लालचंद चांगली बॅटिंग करतोय. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते लालचंद. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलं त्याला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता, लॉंग ऑफला होता पण ते खूप डीप मध्ये होते. 19 धावा. चांगला फटका, पुन्हा एकदा मिड ऑफ वरून चेंडू आलाय, गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पार चौकार. ज्याप्रमाणे नितीन काळन सर बंदुकीतून गोळी निघावी ना तसा बॅट मधून चेंडू निघाला आणि जणू काय चौकाराची मोहरच लागली ती. सलग 2 चेंडू 2 चौकार आलेत. 23 धावा. अजून एक मारला तर पैठणी मिळेल. पैठण नाही, आपण म्हणतो बनारसी शालू साडी मिळेल, बनारसी साडी. सुनील भोईर बघा प्रपांतेंचं नाव घेतलं तर बनारसी पान, बनारसी साडी, आग्र्यांची डालमुंडी, खाल्ली खाल्ली पोट भरून खाल्ली. हो, केलं कशासाठी? खायसाठी ना. आत्ता जर एक चौकार आला तर लालचंदला साडी, आपण मित्र साडी मिळणार आहे इथून. तिसरा येतोय का पाच? 2 आल्यात. पिंटू पाटील तू लालचंद फुल टॉस लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. थांबल्या क्षेत्ररक्षण तिथे 2 धावा मिळत आहेत. संख्या 25, अर्ध लक्ष पार केलंय. पिसवली संघ देखील दाखल झालाय. दिलीप पाटील देखील येतात. दिलीप पाटील स्वागत आहे आपलं देखील. फटकाच हवेमध्ये, झेलची शक्यता. गुड कॅच, खूप चांगला झेल घेतलाय. अरविंद पाटीलचं कौतुक करेल. विकेटची नित्यंत गरज होते, विकेट मिळवलंय. दिलीप पाटील सजन म्हात्रेला तुम्ही नक्की घेऊन येते सागावच्या स्पर्धेला. सजन म्हात्रे म्हणजे आपण तर रोहित म्हात्रे यांचे मामा आणि दिलीप पाटील यांचे मामा. पहिला गडी बाद झाला 25 वरती. उद्यापासून सागावची स्पर्धा सुरू होते, त्यामुळे सर्व संघाने वेळेवर या. बारक्या पाटील दुसऱ्या संघात खेळतात. दिलीप पाटील बघा आग्राचं निमंत्रण करतो, सजन म्हात्रेंना घेऊन यायचं आमच्या स्पर्धेला. त्यांचा देखील आमच्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद असू दे. नक्की या, नक्की या. आमंत्रित केलं जाते सर्वांना. शिवगासन स्पर्धा देखील आहे उद्या. पहिलीच मॅच बरोबर आपण तर 8 वाजता रिपोर्टिंग करायचे. 8:30ला पहिला चेंडू पडेल. जो संघ उशीर येईल त्याला पॅनल्टी आपण तर चेंडूची लागणार आहे. 2 वेळा कॉल केल्यानंतर सुनील भोईर जर संघ नाही घेणार नाही त्या संघाला, जो संघ नाही घेईल त्याला टॉस विन दिला जाईल. फुल टॉस आहे, पूल केला यावेळेला. चेंडू चालला मिड विकेट रिझन मधनं, अंदाज चुकला. 2 क्षेत्ररक्षक आले, चेंडू सीमारेषा पार चौकार. चंद्रकांत पाटीलची एंट्री आहे ना, नवसाला पावणारा गणपती असतो त्यांच्या घरी, मग एंट्री पण 9 पावेल त्यांना. 29 धावा. कृष्णा आले आहेत आणि चौकार आणि आक्रमण केलं जातं. यावेळेला आक्रमण केलं जातं बघा पिंटू वरती. जो खेळ झाला ना 2 सामने, तोच खेळ होत नाहीये. ओ फटका चांगला ड्राईव्ह केला यावेळेला कवासला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिसफीट झाले. 2 होतात का पाहायचंय. वेगाने धावले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी होते का पाहायचंय. क्या बात है. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितीन काळन सर कोण म्हणेल गंगाराम दुखापत ग्रस्त आहेत. दुखापतीवर धावांचा मलम लावतायत बघा ना. राहुल बघा पाणी घेऊन गेलाय. नाही सोमनाथ पाटील हे जर दुखापत ग्रस्त आहेत मग आजारी कोण. मला प्रश्न पडला आता. हा इतके धावतात वेगाने. अहो सशाच्या मागे लागला तो ससा दमला असता सुनील भोईर.
धावसंख्या धावपल ती 32. 12 चेंडू आणि 21 ची गरज आहे. हे क्रिकेट आहे बघा ना, हे 40+ क्रिकेट आहे. एन्जॉय क्रिकेट आहे श्री मामा. नाही दमल्यात, पाणी पितायत मैदानावर, पाणी पिलत आहे. कोण कुणाला पाणी पाजतं पाहायचं आता. 12 चेंडू 21 ची गरज आहे. नाही गंगारामचे सुपुत्र देखील बघा ना बसले आहेत, खुर्ची काय सोडायला तयार नाहीत. राजकारणी लोकांना लढावं लागतं खुर्चीसाठी, पण त्यांनी परमानंट खुर्ची पकडून ठेवली. 2 सुपुत्र त्याचे. अभय कुठे गेले? आहेत का अभय? नाही अभय राहुलची प्रचंड मेहनत आहे. नाही राहुलची पहिल्या दिवशी राहुल असतोच. सोमनाथ दादांनी पूर्ण व्यासपीठ सांभाळलाय, चहाची व्यवस्था केली, त्यांना धन्यवाद देऊ. बॉलर्स आलेत. एकनाथ आलेत. 12 चेंडू 21 ची गरज. मॅच संपली नाही अजूनही. नितीन कालन सर, जो 2 सामन्यामध्ये या संघाने परफॉर्मन्स केले तो परफॉर्मन्स बघायला मिळत नाही. धावा चांगल्या होत्या, धावा काय वाईट नव्हत्या, 52 धावा म्हणजे, आणि गोलंदाजी देखील चांगली आहे. पण अरविंदच्या पहिल्या षटकात धावा आल्या 15 आल्या, तर तिथे कुठेतरी थोडस आपण तर हा संघ मागे पडला. पण आता इथून वापसी होऊ शकते अजूनही. एकनाथ लेफ्ट आर्मर आहेत. ओ चांगला चेंडू, बॉल बॅट ड्राईव्ह बघायला मिळालाय, डाऊन दी ग्राउंड. ओ हो काय क्षेत्ररक्षण केलं बघा, लाजवाब क्षेत्ररक्षण आवडत. एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत पिंटू साठी. नाही हे क्षेत्ररक्षण खूप चांगले. 20 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू. मॅच संपली नाहीये नितीन कालन सर. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. अरविंदला माहिती आहे. नाही घरी सांगितलं कलर करून ठेवा, येतो रंगवायला मॅच. आता कुठे रंगू? ते 30 धावा. धावसंख्या 33 आपण पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर एकनाथ. एंड बदललाय. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता गंगाराम मुंडे जबरदस्त बॅटिंग करतोय. शॉर्ट आपल्याचा चेंडू फटका फसलाय. झेलची शक्यता. विकेट पाहिजे होतं तर विकेट मिळालाय. कोमल आहेत सबस्टिट्यूट खेळून त्यांनी झेल पकडलाय. बॅटर बाद. कहाणी मिटवीस नाही, अजूनही वापसी होऊ शकते. तकदीरला माहिती आहे की एकनाथला ते सूचना करतायत की अशाच प्रकारची गोलंदाजी करायची. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं हा एकमेव ऑप्शन आहे. विकेट आणि डॉट चेंडू. नवीन बॅटरचा बिंदास मुंडेला आपण पाहू शकता. अजून इथून 20 ची गरज आहे. चेंडू बाकी भावेश आम्हाला सांगतायत तब्बल 10 चेंडू 20 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज असणार आहे. बॅटर बिंदास झाले. एकनाथला यश मिळालं कारण तकदीरला माहिती आहे मॅच मध्ये जर वापसी करायची डॉट चेंडू आणि विकेट पाहिजेत. विकेट एकमेव ऑप्शन आहे की तुम्ही वापसी करू शकता. मॅच संपली नाही नितीन कालन सर, अजूनही 20 पाहिजेत. 10 चेंडू. एकनाथ लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतो. स्ट्राईकला बिंदास. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण. शॉट थर्डमॅन गली पॉइंट लाईट क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थर्डमॅन लाईट क्षेत्ररक्षण आहे. एक शॉट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लाईट. ओ लोवर फुल टॉस होता यावेळेला. चांगले क्षेत्ररक्षण. केशवचं कौतुक करेल बघा ना, काय वेगाने चेंडू आला आणि तेवढ्याच वेगाने त्याने कलेक्टिंग केलं इष्टांच्या पाठीमागे. डॉट चेंडूची समाप्ती. 9 चेंडू 20 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. शैनू मुंडे मला वाटतं ड्रिल करून बघतायत बघा ना, प्रोफेशनल खेळू. ओ हा चेंडू यावेळेला अपील केलं जात आहे. पंच वाईट शिकून करतायत. ही दिशा खराब आहे कुठेतरी. म्हणजे नेक्स्ट बॅटर नितीन चैनू लोक आपण तर मुंडेच असणार आहेत. 9 चेंडू 19 ची गरज आहे. साई देखील आल्या, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. नाही पाठी बघितलं फिरून, आता डोळे दिले तर वाट लागेल. हा चेंडू उंच गेलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवलाय हुकच्या माध्यमातून चेंडूला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. चौकार. 38 धावा. अजूनही 15 ची गरज आहे. चेंडू बाकी अजूनही आपण बघितलं तर 8 चेंडू 15. सामना संपले नाही नितीन कालन सर. नाही उद्यापासून नितीन सागावची स्पर्धा सर्वांचे लक्ष लागणार असणार आहे.
नाही, या वर्षी नितीन काळन सर कोण कॉइन जास्ती नेणार? आठ चेंडू 15. गोलंदाजी मार्कवर एकनाथ. ओ चांगला फटका डाऊन डी ग्राउंड. चेंडू चाला मिडविकेट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. पिंटू आलाय. 2 होत आहेत. धाव संख्या दाखल करते 40. 7 चेंडू. इथून अजूनही गरज आहे आपल्याला तर 13ची. हा चेंडू फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. डॉट गेलाय तर दबाव वाढेल. इथून चौकार षटकाराला तर मॅच खुली होईल. एकनाथ गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड द गेट मारा करतो. स्ट्राईकला बिंदास म्हणजे जबरदस्त बॅटिंग करतो बिंदास. आल्यापासून त्यांनी धावफलक हलता ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण पाठवलं जातं. तर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला फाईन लेग आहे आपण. तर एक मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. एकनाथ बिंदास. ओ लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे का पाहिजे. 2 षटकाच्या गॅप मधनं 1 बाउंड. चेंडू सीमारच्या पार. मच निडेड चौकार. धावावेत आपण बघितलं इथून 9. 6 चेंडू 9ची गरज आहे. सील विरुद्ध निलेश पांचाळने विजय मिळवून दे. तशीच मॅच आपल्याला बघायला मिळते. रामनाथ काय सांगतो कानामध्ये. सहा चेंडू 9ची गरज आहे. उद्या पहिलीच मॅच सोळेगाव विपक्ष मानपाडा सागाव चषक मध्ये. त्यानंतर काटाई विपक्ष आज देत. तिसरी मॅच नारिवली विपक्ष मानपाडा. बरोबर वेळेवर याचा 8 वाजता या रिपोर्टिंग करा. 8:30ला बरोबर चेंडू पडेल. त्यानंतर चौथी मॅच ऐरे विपक्ष एडुटणे. आणि त्यानंतर ब गटाला सुरुवात येईल. अडिवली 40+ विपक्ष पिसोली 40+. त्यानंतर नावाली 40+ विपक्ष बडवली 40+. बघा जो संघ वेळेवर येणार नाहीये त्याला मात्र चेंडूची पॅनल्टी लागेल. नितीन काल सर आता उद्या आपण ठरूच तिथे. पण सर्वांनी वेळेवर या. आम्हाला सहकार्य करा. 12 संघ एका दिवशी खेळणार आहेत. आपल्यासाठी पारितोषिक भरपूर आहेत. येणारे 6 चेंडू 9ची गरज आहे. केशव आल्यात. केशव पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. कृष्णा मुंडे आपण पाहू शकता. कृष्णा मडवीला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. काय घडलंय. फाईन लेगला बीट केला. चेंडू गेला यावेळेला फाईन लेग सीमारच्या पार. चौकार. 48. 5ची गरज आहे. 5 चेंडू मध्ये झेल होता. शॉर्ट फाईनच्या क्षेत्राने चुकी केली. जितू पाटील आल्या देखील बघा. जितू नितीन विचार करतायत सागावच्या परदेश काहीतरी करावा लागणार यावर्षी. चेंडू 5ची गरज. ट्रॉफी घ्या साई. उद्या पण सागाव चषक मध्ये पण चांगला खेळ करा. केशव. ओ चांगला चेंडू होता. पाहिजे तर स्ट्रॉंग अपील केलं जात आहे. बॅटर बाद. कहाणी मिटवीस. 4 चेंडू 5ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. प्रांजल स्वरूप 11 वडवली 40+ संघ अजून मैदानात हारला नाहीये. तो लढतोय मैदानात. त्याला माहिती आहे येणारा बॅटर नवीन येईल. पाहायचा इथून कोण येतोय बॅटर. किशोर आलाय. त्यामुळे चैनूला थांबवलंय. पॅडअप करून होते नितीन कांसर ते. पण पॅड पुन्हा एकदा उतरावं लागले त्यांना. दबाव आहे. आत्ता कुठेतरी वाटत असेल तकदीरला कमी स्ट्राईक आधी घ्यायला पाहिजे होती. 4थ्या षटकात त्या 3ऱ्या चेंडूवरती आपण बघितलं तिथे 3 धावा घ्यायच्या नव्हत्या. पण आता जर तरला काही नाही. आता झालंय. आता इथून करावा लागणार आहे. ड्रॉ देखील लगेच करू आपण.
इथून दोन संघांना तर ट्रॉफी मिळणार आहेत. पिसवली 40+, देसाई 40+. जितू पाटील मला वाटतं चांगली झोप काढून आलेली दिसतात बघा ना, चेहऱ्यावरती दिसतं ना. दुपारचं झोपलं ना माणूस का चेहरा सुचतो. नितीन पाटील पण नाही, त्यांचे लकी सुपुत्र देखील आलेत बघा ना. धीरज कुठे. चला येणारी आपण तर 4 चेंडू 5ची गरज आहे. सामना रंगत अवस्थेत पोहोचलाय. सामना खूप चांगला बघायला मिळतोय. लढत आपल्याला खूप चांगली बघायला मिळते. दोन्ही संघ मेंथीची पराकाष्ठा करतात. केशव पर्यंत गोलंदाजी मार्कवर स्टॅकला किशोरला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. कानेमी ट्विस्ट. आता येणारे 3 चेंडू 5ची गरज आहे. हनुमान पाटील बघा, 2 विकेटला 500. क्या बात आहे. हनुमान पाटील वडलिगावचे शाखा प्रमुख. 5ची गरज आहे. येणारे आपण 3 चेंडू 5ची गरज आहे. केशव जबरदस्त गोलंदाजी करतोय. थोडासा आता दबाव असणाऱ्या किशोरवर देखील, कारण किशोर आलाय त्याच्या हातातून डॉट, आपण तर त्याच्या माध्यमातून डॉट चेंडू गेलाय. किशोर पुण्याला गोलंदाजी मार्कवर. अजून एक डॉट चेंडू. आता काय घडतंय मैदानावर. 2 चेंडू 5ची गरज आहे. कदाचित नितीन काळन सर तुम्ही आकाशवाणी केलेली खरी ठरते का काय. आता 2 चेंडू 5ची गरज आहे. आता प्रचंड दडपण असणारे ते बॅटरवर, कारण केशवने चांगली गोलंदाजी केली. संघनायक कसा असावा. संघनायक बघा लढणारा असावा, आणि तो लढतोय मैदानावर. विपक्षी संघाला देखील तो झुंजावा लावतोय. 2 चेंडू 5ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आता केशवचा. हा चेंडू काय केलं आपण, तर पंच वाईट चिखून करतायत. आता इथून 2 चेंडू 4ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 4 धाबा कराव्याच लागणार आहेत. शीलला देखील 2 चेंडू 4 पाहिजे तर निघाला नव्हत्या. पण आता विपक्षी संघ वेगळा आहे, यजमान संघ आहे. पाहुणे बघू पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतात. जो जिंकेल त्याला एक ट्रॉफी मिळेल आणि कॅश प्राइज मिळेल. जो हारेल त्याला 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. केशव गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला किशोर ते प्रचंड दडपण दिसतंय. आज चेंडू लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे का. चेंडू गेलाय सीमाच्या पार. षटकाराने अशाने सामना जिंकलाय. नीता स्मृती चषक आपण बघितलं तर आगासन फुटबॉल संघ पोहोचतोय पुढच्या फेरीमध्ये. टॉप 3 मधला 3रा संघ. चिठ्ठ्या बनवल्या. चला ड्रॉ करायच्यात लगेच आपण. या तिन्ही संघ नायक या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आपण घोषित करू. चला तिन्ही कॅप्टन या. लवकर या. वेळ फार कमी बघा. 5 वाजून गेलेत. चला देसाई फुटबॉलचे कॅप्टन, पिसोलीचे कॅप्टन साई, चला आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. नाही, गुरु पाटीलच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करू. गुरु पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करू. चला लवकर या. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतो पाहिजे आणि कोणत्या संघांमध्ये मॅच होईल पाहिजे. काय मॅच झाली असेल. मॅच झाली बघा ना. चंद्रकांत पाटील टेन्शन मध्ये होते. चला तिन्ही कॅप्टन आलेत का. गुरु पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ड्रॉ होईल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊ आपण. किशोरने बघा ना षटकार मारला शेवटी. नाही, चंद्रकांत पाटील लकी पॅकर्स आहेत ना बघा. मॅच 1, मॅच 2 आणि आगासन चषक ज्याला येईल त्याला बाय मिळेल. लक्षात घ्या. आम्हाला चिठ्ठ्या तिथेच दाखवा. आगासन संघ फक्त चंद्रकांत तुम्ही शेवटी चिठ्ठी उचला. आपण आयोजक आहात त्यामुळे शेवटी चिठ्ठी उचला. त्यामुळे मनामध्ये शंका नको अपोजिट टीमच्या. कोमल तुम्ही आणि किसन चिठ्ठी अगोदर उचला आणि तिथे दाखवा. आता उचला चंद्रकांत दादा. आगासन चषक बाय लक्षात घ्या. ओ माय गॉड. आगासन संघ फायनल मध्ये. नाही, चंद्रकांत पाटील आलेत ना, ते काही करतील बघा. लास्टला चिठ्ठी उचलली त्यासाठी. चला ड्रॉ करा. 4 ओव्हरची मॅच असेल. कोमल 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर. नाही, चैनू मुंडे नक्की आहेत तुम्हाला. पॅडअप मॅन ऑफ द मॅच कोण आहे आताचे. गंगाराम या मॅन ऑफ द मॅच. गंगाराम या मॅन ऑफ द मॅच. टॉस करून जिंकला बरोबर.